आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आनंदीला गोष्ट सांगून झोपवायचं काम सिद्धू करत असतो. सिद्धूला आता हे काम एकदम मस्त आणि भारीमध्ये जमत असतं. त्यामुळे सिद्धू आता ही जबाबदारी आपल्या हाती घेतो आणि त्यामुळे आता तो छान असं गाढ तिला झोपवतो. आता एकदमच गाढ अशी ती झोपलेली असते तर सिद्धूला आठवण येऊ लागते भावनाची. मग तो विचार करतो की भावनाला कॉल करू का, असा विचार करत असतानाच आता तो भावनाला मेसेज करायचा ठरवतो. इकडे जानू काही केल्या झोपत नसते. जानू आता अभ्यासच करत बसलेली असते कारण तिला इंटरव्ह्यूला जायचं असतं. मग भावना तिला विचारते की मध्येच इंटरव्ह्यूचं का काढलंस, म्हणजे तुला असं का वाटलं की जॉब करायला पाहिजे करून. मग त्यावर तिला जानू सांगत असते की काय ना की बघ, तसंही आता माझी डिग्री झाली आहे, मग घरी बसणार आणि पुढचं शिक्षणही मला करायचं आहे. मग मी असा विचार केला की या सगळ्यामध्ये जर मी आईबाबांनाही हातभार लावला तर बरं होईल ना, जॉबही होईल आणि शिकणंही होईल, आणि त्याचसाठी मी हा विचार केलेला आहे, असं देखील आता ती म्हणत असते. इकडे भावनाला सिद्धूचे मेसेज येत असतात. सिद्धू भावनाला म्हणत असतो की मला तुझी आठवण येते, मला तुझ्याशी बोलायचं आहे. पण भावना सांगत असते की सॉरी, पण मला बोलता येणार नाही कारण जानू माझ्या बाजूला आहे. मग ती अजून झोपली नाही का, असं सिद्धू तिला मेसेजवर विचारत असतो. तर भावना म्हणत असते की नाही ना, ती तिचा अभ्यास करते आहे, तिला इंटरव्ह्यूला जायचं आहे म्हणून. मग सिद्धू आणि भावना हे दोघंही जण चॅटिंगवर बोलत असतात. सिद्धूला आता भावनाचा आवाज ऐकायचा असतो आणि म्हणूनच तो आता भावनाला म्हणत असतो की चल ना माझ्यासोबत फोनवर बोल ना. पण भावना थोडी लाजत असते कारण समोर आता इकडे भावनाच्या समोरच जानू बसलेली असते. जानू आता तिच्याकडे बघत असते आणि जानू तिला विचारते सुद्धा, काय गं भावनाताई, तू कोणाशी बोलतेस? पण भावना म्हणते की काही नाही, सहज अशीच मी माझ्या फ्रेंडसोबत बोलत होते. आणि त्याच वेळेला ती फोन ठेवून देते. आणि इकडे मात्र सिद्धू मेसेज करत असतो कारण सिद्धूला ना भावनासोबत छान अशा गप्पा मारायच्या असतात आणि बोलायचं असतं, भावनाचा आवाज ऐकायचा असतो आणि त्यासाठी तो आसुसलेला असतो. पण तरीसुद्धा इथे जानू बघते म्हणून भावना मोबाईल बाजूला ठेवते आणि ती गुपचूपपणे झोपायला जाते. जेव्हा आता ती झोपायचा प्रयत्न करत असते तेव्हा इकडे सिद्धू विचार करतो की हिने मेसेज करायचा बंद केला आहे, थांबा आता हिला फोनच करतो, आणि असं विचार करून त्याने आता फोन केलेला असतो. तर भावना दचकते. भावना आता पटकनी कॉल कट करते. मग आता जानू तिला विचारते की काय गं, इतक्या रात्री कोणाचा फोन? त्यावर मुद्दामूनच भावना खोटं सांगते आणि ती नाही का प्रमोशन्स कॉल येतात तसा फोन आलेला होता म्हणून मी कट केला. खरं खरं सांगा तुझं काय चाललंय, मला ना काहीतरी गडबड वाटते, तू कोणाच्या प्रेमात वगैरे पडलीस काय गं ताई, असंही मुद्दामूनच ना ती आता तिला विचारत असते. त्यावर भावना म्हणते की नाही गं, असं काही नाही आहे, तुझा काहीतरी गैरसमज होते. नाही, मला तर 100% वाटते, तुझ्या चेहऱ्याकडे बघूनच ना मला जाणवते की तू कोणाच्या तरी प्रेमात पडली आहेस. आणि असं बोलून ना ती आता तिचा मोबाईलही ना खेचून घ्यायचा प्रयत्न करत असते. मग आता जानू आणि भावनामध्ये भांडणं होत असतात. भावना कसा तरी जानूच्या हातात ना तो मोबाईल आता काढून घेते. ती आता जेव्हा तो मोबाईल काढून घेते ना तेव्हा मात्र आता त्या दोघींच्यात भांडणं होत असतात. तेवढ्यातच लक्ष्मी तिथे येते आणि लक्ष्मी त्या दोघींनाही म्हणत असते की काय चाललंय का तुमच्या दोघींचं, कसली मारामारी करताय आणि रात्र झाली झोपायचं नाही आहे का? लक्ष्मी आता तिथे येऊन बोलत असते. त्यावर भावना सांगते की बघ ना गं आई, ही कसा त्रास देते, ते आता मी काय करू, मला झोपायचं आहे, उद्या कामावर जायचं आहे तरीसुद्धा. मग आता लक्ष्मी जानूला समजावते आणि म्हणत असते की नको गं बाळा, त्रास देऊ, झोपू दे तिला. मग इकडे सिद्धूही म्हणतो की जाऊ दे, उद्या मी भेटेन ना तेव्हा बघतोच तुला. मग दुसरीकडे जयंत आता इथे बसलेला असतो आणि त्याला कामासंदर्भात काहीच डोकं चालत नसतं आणि त्याला एक चांगला बिल्डर सापडत नसतो. खरं तर ही एक ॲडव्हर्टाईज आहे आणि तीच ॲडव्हर्टाईज ते लोक करत असतात. तेवढ्यातच सिद्धू आणि भावना तिथे आलेले असतात आणि त्याला विचारतात की काय झालं, तुला एक चांगला आणि व्यवस्थित बिल्डर पाहिजे आहे का? तर आता त्या बिल्डरचं नाव आणि ॲडव्हर्टाईज करण्यासाठीच त्या बिल्डरबद्दल इन्फॉर्मेशन सांगू लागतात. आता इथे काही मला ॲडव्हर्टाईज करायची नाही आहे, पण जो सीन दाखवला आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगत आहे. तो सीन दाखवल्यामुळे आता जयंतही म्हणतो की माझं खरंच तुम्ही खूप मोठं टेन्शन कमी केलं, म्हणजे विश्वासाचा व्यक्ती आहे तर हा, असंही आता सिद्धूला आणि भावनाला जयंत म्हणत असतो. आणि जयंत त्यांना थँक्यू म्हणतो की कारण तुम्ही मला एकदम भारी माहिती दिली. तेवढ्यातच जानूचा आवाज येत असतो म्हणून मग जयंतला ती जायला सांगते कारण जानूने जयंतला
दिवसाला या घरात थांबायचं नाही असं सांगितलेलं असतं. जानू आता इंटरव्ह्यूसाठी जात असते तर बाबा जानूला म्हणतात की जानू जरा इथे ये. जानू आता म्हणते की बाबा काय झालं आहे, पण जानूला बाबा तिथं बसवतात कारण बाबाने डॉक्टरांना बोलवलेलं असतं. जानू म्हणत असते की काय झालं आहे, डॉक्टरांना कशाला बोलवलं आहे आता मध्येच. आणि त्याच वेळेला भावना पण म्हणत असते की थांब ना जरा, रुटीन चेकअप आहे, बाकी काही नाही. सहज म्हणून तुला काही त्रास वगैरे होतोय का हेच बघायचं होतं आणि म्हणूनच तर बोलवलं होतं डॉक्टरांना. थांब बघूया आपण. तेवढ्यातच त्या डॉक्टर येतात आणि त्याबरोबर त्या जानूला तपासू लागतात. जानूला त्या टेटस्कोपने तपासतात, त्याचसोबत जानूचा बीपीही चेक करतात आणि त्याच वेळेला जानूसमोर ते सांगू लागतात की नॉर्मल आहे सगळं. मग आता जानू आणि भावना इंटरव्ह्यूसाठी बाहेर निघालेली असतात. जानूसोबत भावना म्हणून सोबत तिला जात असते कारण जानूला इंटरव्ह्यू द्यायचा असतो आणि जानूला ह्या सगळ्या परिस्थितीत एकटीला सोडवायचं नसतं आणि त्याचमुळे आता जानूसोबत भावनाही जाणार असते. जानू आणि भावना आता तिकडनं जातात तर डॉक्टर त्या तिथेच थांबलेले असतात. तर डॉक्टर जेव्हा तिथेच थांबतात ना तेव्हा मात्र डॉक्टरांना सगळी काही माहिती जी आहे ती श्रीनिवास आणि लक्ष्मी यांना विचारायची असते. तेव्हा डॉक्टर आता लक्ष्मी आणि श्रीनिवास यांना सांगतात की आम्ही असं नुसतं वरच्यावर तपासून काही उपयोग नाही होणार आहे, तिला पूर्णपणे नीट बघायला हवं. पण तिचा चेहरा पाहता, तिचा हावभाव पाहता माझ्या हे लक्षात आलं आहे की तिच्यामध्ये थोडाफार बदल होतोय. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, ती ज्या व्यक्तीला विसरली आहे, ज्याच्या सहवासात ती जास्त राहायला हवी, त्या व्यक्तीसोबत तिला खूप वेळ ठेवा, म्हणजे त्या व्यक्तीला ती आठवायचा प्रयत्न करेल आणि सगळ्या काही गोष्टी नीट होतील. या सगळ्या गोष्टी जयंतने सांगितल्याप्रमाणे अगदीच त्या डॉक्टर लक्ष्मी आणि श्रीनिवास समोर बोलत असतात. दुसरीकडे आता जेव्हा भावना आणि जानू निघालेले असतात ना गाडीने, तेव्हा सिद्धू जो आहे तो मात्र आता भावना आणि जानूच्या रिक्षाचा पाठलाग करत असतो. भावना हळूच बाहेर पाहते तर तिला सिद्धू दिसतो. सिद्धू दिसल्याबरोबर आता मात्र तिची विकेटच पडलेली असते आणि तिला कळतं की बापरे, हा माणूस इथे सुद्धा माझ्या मागे मागे येतोय. जानू मात्र रिक्षात बसलेली असताना बडबड करत असते, म्हणत असते ही आई बाबांना सुद्धा किती टेन्शन असतं, कशाला घेतात ही लोक माझं टेन्शन. पण आता जानू जे जे काही बोलत असते ना त्या सगळ्याच गोष्टींकडे भावनाचं काही केल्या लक्ष नसतं. भावना मात्र आता विचारच करत असते आणि त्याच वेळेला आता सिद्धू अगदीच बाजूला येऊन गाडी चालवत असतो आणि तो इशाऱ्यानेच तिला पप्पी वगैरे देत असतो आणि हे सगळं बघून भावना अगदीच लाजत असते. दुसरीकडे डॉक्टरांना जयंत बाहेर भेटायला आलेला असतो आणि त्यांना म्हणत असतो की थँक्यू सो मच, तुम्हाला जसं मी बोलायला सांगितलं अगदी तुम्ही तसंच बोललात, त्यासाठी खरंच तुम्हाला मी थँक्यू म्हणतोय. मग आता त्या डॉक्टरसुद्धा जयंतला सांगू लागतात की मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे तर म्हटलेलं आहे, पण तुम्हाला या सगळ्यामध्ये त्यांची खूप जास्त काळजी घ्यावी लागणार आहे कारण तुम्ही नवरा आहात आणि तुमची जबाबदारी खूप मोठी आहे आणि ती जबाबदारी तुम्हाला पारही पाडावीच लागेल असं देखील सांगितलं जातं. दुसरीकडे संतोष जो आहे तो मात्र आता एकटाच बडबडत असतो कारण घरातली माणसं त्यांनी कमी केलेली असतात, पण घरात पुन्हा एकदा तेवढीच माणसं वाढलेली असतात, त्यामुळे पैसा खर्च होत असतो, त्याची चिडचिड होत असते. आईला ऐकू येतं, आई विचार करते की हा नक्की काय करतोय, असा काय बडबड करतोय. म्हणूनच आई आता त्याला विचारायला येते काय रे, काय झालं, एवढी का बडबड करत उभा आहेस तू. त्यावर संतोष आता आईला म्हणत असतो की अगं आई, तू मला सांगतेस सगळ्या गोष्टी सांभाळून घ्यायच्या, तुला काय का किती कळतं, मला सांग त्या जानूला इंटरव्ह्यूला पाठवले. मग आई हो म्हणते. अगं आई हो होचे खेळ काय लावलेस, ते जानूचे करायचे आहेत आपल्याला, तुमचे नाही. अगं तुला एक गोष्ट लक्षात येते का, जानूला इंटरव्ह्यूला पाठवले, तिच्याकडे फाईल आहे, ती 2025मध्ये पास झाली, आता चालू आहे 2026. जेव्हा समोर इंटरव्ह्यू घेणारा माणूस जेव्हा ती फाईल चेक करेल तेव्हा तिला विचारणारच ना तू 1 वर्ष काय करत होती, मग तेव्हा तिला कळणार ना 2026 चालू आहे. मग तेव्हा तुम्ही विचार करताय का 1 वर्षाबद्दल तिला काय सांगायचं काय नाही. आपण तर घरात तिला 2025 चालू आहे 2025 चालू आहे म्हणून सांगतोय. आता संतोषने हे सगळं सांगितल्याबरोबर इकडे मात्र आता लक्ष्मी विचार करू लागते. लक्ष्मीच्या मनामध्ये आता नाही ते विचार येऊ लागतात कारण तिला आता कळलेलं असतं की काही झालं तरी आता माझी वाट लागणार आहे आणि त्यामुळेच ना आता लक्ष्मी जी आहे ते टेन्शनमध्ये आलेली असते. त्याच वेळेला तिच्यासमोर लगेच चित्र उभं राहतं. जानू घरी आलेली असते इंटरव्ह्यूवर ना आणि तिला जॉब काही मिळालेला नसतो आणि त्याच वेळेला बाबांना आणि त्याचसोबत ती आईलासुद्धा ओरडत असते, तुम्ही माझ्याशी खोटं का बोललात, मला का फसवलं, ह्या सगळ्याचा जाब ती आता विचारू लागते आणि त्याच वेळेला आईकडे काहीच उत्तरं नसतात. त्यामुळे आई आता शांत राहते, त्याशिवाय तिच्याकडे कोणता ऑप्शनच उरलेला नसतो. आईला ती खूप जास्त विचारत असते. पण इकडे आता संतोष म्हणत असतो की बघितलं ना, माझी झोप उडवायला निघाला होता, तुमची झोप उडवली की नाही, मी तर असाच आहे कळलं का.
असंही आता एकटाच तो बोलत असतो. दुसरीकडे सिद्धू बाहेर फोनवर बोलत बसलेला असतो, तर भावना ही जानूला घेऊन त्या ऑफिसमध्ये गेलेली असते जिथे इंटरव्ह्यू असतो. तर इकडे आता जो सिद्धू आहे तो फोनवर कंटिन्यू बोलत असतो आणि तो म्हणत असतो की खरंच ना की कधी संपतायत हे दिवस ना, असं झालं आहे. ही जानूची मेमरी तर येत नाही आहे, पण मला ना तुझ्याशी बोलायला पण जमत नाही आहे. आता हे तुझ्याच बाजूला बसली असेल ना, तर थोड्याशा अंतरावर जानू बसलेली असते. तर भावनाच्या फोनवर लक्ष्मीचा फोन येत असतो, कारण लक्ष्मीला आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भावनाला सांगून त्या जानूकडनं फाईल काढून घ्यायला सांगायचं असतं आणि यासाठी लक्ष्मी कॉल करत असते. भावना आता सिद्धूलाही सांगते की मला ना फोन येतोय, चला मी फोन ठेवू का? पण तरीसुद्धा आता तो फोन ठेवायला काही देत नसतो. तो सरळ सांगतो की नाही नाही, फोन नको ठेवू. आईने जनरलच कॉल केला असेल, पोचलात का, काय करताय हे विचारायला. आता इकडे आई विचार करते की का फोन उचलत नसेल ही भावना, किती फोन बिझी लागतोय. पण इकडे हा सिद्धू भावनाला फोन उचलू देत नसतो हे थोडी आईला माहिती असतं. भावनाच्या फोनवर कंटिन्यू ही लक्ष्मी फोन करत असते. इकडे मात्र सिद्धू इथे भावनाला फोनवर बोलण्यामध्ये इतकं गुंगवून ठेवतो ना, की समोरचा फोनवर बोलतोय का त्याचं काही भान नसतं त्याला. इकडे मात्र आता लक्ष्मी सारखा कॉल करत असते. मग भावना शेवटी कंटाळून सिद्धूला म्हणते की सॉरी सिद्धिराज, पण मला आता आईचा फोन उचलावा लागणार आहे. आईचं बहुतेक अर्जंट काहीतरी काम आहे, म्हणूनच आई इतकी मला कॉल करते हे तिच्या फोनवरनंच मला कळते. चला मी फोन ठेवते. आणि असं बोलूनच ना आता मात्र ती फोन कट करते. त्यानंतर आता ती आईचा फोन उचलते आणि आईला म्हणते आई बोल. मग आई तिला म्हणत असते की काय गं भावना, तुला किती फोन केले, सगळा फोन बिझी लागतोय, असं का, जरा फोनवर बोलायला तरी घे ना. मग आता भावना आईला विचारते की काय झालं आहे. त्यावर सगळा प्रकार आई भावनाला समजावून सांगते आणि तिच्याकडनं पहिल्यांदा फाईल काढून घे. ती कुठे आहे, बसली का? हो, माझ्या समोरच बसली आहे. मग तिच्याकडनं पहिल्यांदा फाईल काढून घे, म्हणजे फाईल काढशील ना तेव्हाच तर आता सगळं जमेल. जा पटकन फाईल काढून घे. पण तोपर्यंत जानूला आतमध्ये इंटरव्ह्यूला बोलवलं जातं. जानूला जसं इंटरव्ह्यूला बोलवलं जातं ना, तसं आता जानू लगेचच इंटरव्ह्यूला उठून जाते. भावना तिला हाक मारत असते, पण भावनाने हाक मारूनसुद्धा आता काहीच उपयोग होणार नसतो, कारण तोपर्यंत ना आता तिकडे ही जानू आतमध्ये निघून गेलेली असते. त्यानंतर आता भावना म्हणत असते की नको नको काळजी करू, या सगळ्याची मी आहे ना तिच्यासोबत, काही होणार नाही. मग आता देवासमोर हात जोडूनच इकडे मात्र आता लक्ष्मी उभी असते. देवाला सांगत असते की सगळ्या काही गोष्टी देवा नीट होऊ देत. दुसरीकडे आता श्रीनिवासांना सुद्धा लक्ष्मी घडलेला सगळा प्रकार सांगते. श्रीनिवास लक्ष्मीला म्हणतात नको काळजी करू, सगळ्या काही गोष्टी नीट होतील. इतका विचार केलास ना तर त्रास होऊ शकतो, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या जातात मात्र आई म्हणजेच लक्ष्मी खूप जास्त टेन्शनमध्ये आलेली असते. ती म्हणत असते की कधी होईल हे सगळं काही नीट ना, खरंच कळत नाही आहे. भावनासुद्धा आता घाबरलेली असते, कारण जानू इंटरव्ह्यू देऊन आलेली असते. जानू जेव्हा इंटरव्ह्यू देऊन येते तेव्हा भावनाकडे रागातच बघत असते. मग आता भावनालाही टेन्शन येतं की बहुतेक आता हिला सगळं समजले, आता ही सगळी परिस्थिती कशी हँडल करायची हे सुद्धा मोठं प्रश्नचिन्ह आता उभं राहिलेलं असतं. पण तरीसुद्धा भावना आता यावर मार्ग काढायचा ठरवत असते. मग भावना आता म्हणत असते की काय झालं. त्यावर जानू म्हणत असते की मला नोकरी लागलेली आहे. ही गोष्ट ऐकल्यानंतर भावनाला खूप जास्त आनंद होतो. भावना आता जानूकडनं ती फाईल काढून घेते आणि आईला कॉल करते. आईला म्हणत असते की आई टेन्शन घेऊ नकोस, सगळ्या काही गोष्टी नीट आहे. आता जानू आली आहे. तर जानूसुद्धा आईकडनं फोनवर बोलायला घेते आणि आईला म्हणते की आई कशाला इतकी काळजी करतेस, नको काळजी करू, कारण मी ओके आहे. आणि तुला माहिती आहे का, मी सुद्धा आता जॉब करणार आहे, मी इंटरव्ह्यूमध्ये पास झाली आहे, असंही ती सांगते. मी येताना आता मस्त असे पेढे घेऊन येते. मग आता लगेचच लक्ष्मी या सगळ्या गोष्टी श्रीनिवास यांना सांगते. मग आता आपल्या जानूचं सगळं काही ठीक होतंय, बरं झालं ना, मी देवापुढे साखर ठेवते, असंही लक्ष्मी म्हणते. आता जानू आणि भावना एका ठिकाणी चहा पीत थांबलेले असतात. तर भावना चहा पीत असताना स्वतःचा कप आहे ना तिथे असलेल्या त्या स्टॉलवर ठेवते आणि तिच्याच बाजूला तिथे आता सिद्धूसुद्धा उभा असतो आणि सिद्धू आणि भावना एकमेकांचा उष्टा चहा पित असतात. एक घोट पिऊन झाल्यावर सिद्धूच्या चहाचा कप भावना घेते, तर भावनाच्या चहाचा कप जो आहे तो सिद्धू घेतो. या चहाच्या कपांची सारखी अदलाबदल करून चहा पित असतात ते दोघंही जण आणि तो चहावाला मात्र त्या दोघांकडे पाहत असतो. इकडे जानू मात्र बोलण्यामध्ये गुंग असते, तिचं लक्ष नसतं. पण त्यानंतर ना आता भावनाला मागून सिद्धू थोडासा असा धक्का देतो
त्याबरोबर आता जानूचं लक्ष जातं. जानू म्हणते की तुझी हिंमत कशी झाली रे माझ्या ताईला हात लावायची, तिला धक्का मारायची. आणि त्याच वेळेला भावना ही जानूला बाजूला घेऊन जाते. अगं चुकून लागला असेल धक्का असं बोलून आता जानूला समजावू लागते. जानू म्हणते की चुकून वगैरे काही नाही, ही माणसं ना मुद्दामून हे सगळं करतात, असल्या माणसांना ना सोडायचं नसतं. मी तुला सांगते ना, ही माणसं ना एक नंबरची चालू असतात, तुला सांगते एक नंबरची. मग आता ती म्हणत असते असल्या माणसांना ना चांगलं चापकानं पडून काढायचं, चांगले चिमटे द्यायचे, तेव्हा जाऊन कुठे ही लोक तायावर येतात. नाही तर ह्यांचं हे असंच सुरू असतं. ह्यांना माहिती ह्यांना बोलायला कोण नाही येते, त्यामुळे ह्यांचे नखरे ना असे वाढत जातात. मग आता भावना म्हणत असते की हो हो मला कळतंय तुझं सगळं काही, पण शांत हो, नको इतकी पॅनिक हो. आणि असं बोलूनच ती आता तिला समजावू लागते. तर ती म्हणत असते की हो मला ताई कळते. मग आता भावना तिला गाडीमध्ये बसवते आणि तिला रिक्षाने घरी पाठवून देते, कारण ती सांगते की माझं जरा काम आहे, मी ते काम करते आणि येते असं बोलून ती तिला पाठवून देते. त्यानंतर आता जानू जशी तिकडनं निघून जाते तसं सिद्धू भावनाला येऊन लगेचच जवळ घेत असतो. मग भावना म्हणत असते की तुमचं काय चाललं आहे, मला या सगळ्या गोष्टी रस्त्यावर बिलकुलही आवडत नाही, तुम्हाला चांगलंच माहिती आहे, मग तरीसुद्धा तुम्ही असं का करता असंही आता ती म्हणत असते. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं सिंचना आणि त्याचसोबत हरीश आता घराच्या बाहेर पडलेले असतात. ते बॅग वगैरे घेऊन जात असतात. हरीशकडेही सामान असतं, अगदी 2 दिवसासाठी आलेले आहेत हे दाखवले, पण एवढं मोठं सामान आहे ना. हरीशच्या आता इथंही बॅग असतात आणि सिंचनाला हरीश सांगत असतो की नको तू पकडू, मी पकडतो, पण सिंचना काही ऐकत नसते. सिंचना ती बॅग घेते आणि त्या पायऱ्यांवरनं उतरत असते. सिंचना जेव्हा त्या पायऱ्यांवरनं उतरते ना, तेव्हा मात्र तिचा पाय एकात एक मुरगळतो आणि ती पडणार तितक्यातच लक्ष्मीने आणि श्रीनिवास यांनी तिला सावरलेलं असतं. मग त्यांना काळजी वाटते. मग ते लगेचच हरीशला म्हणतात की हरीश लवकर ये, डॉक्टरांना बोलव. मग हरीश आता डॉक्टरांना बोलवायचं म्हणतो, पण आता सिंचना म्हणत असते की मी पोटावर वगैरे कुठे पडले, सहज मला एवढंच हे झालंय, नका बोलू. पण आता काही ऐकलं जात नाही तिचं. तिला सांगितलं जातं की तू पहिले आराम कर, जा बेडरूममध्ये चल आराम कर असं सांगितलं जातं. आता जर पडली असती तर कितीला पडलं असतं ते, जरा म्हणून काळजी घेत नाही असं देखील लक्ष्मी आणि श्रीनिवास आता तिला बोलत असतात. जेव्हा हे सगळं ते बोलतात ना, तेव्हा मात्र आता तिला हळूच ते आतमध्ये घेऊन जातात. तर हरीशने डॉक्टरांना कॉल केलेला असतो. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळत असतं की भावना जी आहे ती सिद्धूला म्हणत असते की रस्त्यावर हे सगळं नका ना करून, तुम्हाला माहिती आहे ना मला या सगळ्या गोष्टी नाही आवडत. अगं मला हे सगळं आवडतं, तुझ्यावर प्रेम करतोय मी, काही चुकीचं काम करतोय का? मग आता भावना म्हणत असते ते सगळं ठीक आहे, आपण घरात करतो हे सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण या गोष्टी रस्त्यावर ना मला नाही आवडत, माझ्या आईबाबांनी असे संस्कार माझ्यावर केले नाही आहेत असं देखील भावना आता सिद्धूला बोलत असते. मग सिद्धू थोडासा नाराज होतो, म्हणतो की बरं ठीक आहे. पण आता सिद्धूला भावना म्हणत असते की चहाचे पैसे द्यायचेत. मग आता सिद्धू म्हणतो की थांब मी आहे ना, आणि त्या टपरीवर ना एक मुलगा बसलेला असतो, तो भावनाकडे बघून शिट्ट्या वाजवू लागतो. भावना त्या मुलाला बघते आणि लगेचच सिद्धूपाशी जाते. सिद्धूकडे जाऊन ती उभी राहते आणि सिद्धूचा हात हातात धरते. त्याबरोबर आता तो मुलगा अजूनच शिट्ट्या वाजवू लागतो आणि तो भावनाच्या समोर येऊन उभा राहतो. आणि त्याच वेळेला सिद्धू तर चकित होतो की काय चाललंय भावनाचं. भावना तर आता म्हणत होती की मला ह्या सगळ्या गोष्टी आवडत नाही, मग आताही माझा हात वगैरे धरून रस्त्यावर कशी काय उभी राहिली हा विचार येत असतो. आणि म्हणूनच ना आता तो हात धरून उभा असतानाच इकडे मात्र भावना त्याला म्हणत असते की माझं लग्न झालं, हे बघ माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र, आणि तुला माहिती आहे का हाच माझा नवरा आहे, नवरा, समजलं का, माझ्या नादी लागू नकोस असं काहीसं आता त्याला सांगत असते. आणि हे सगळं बघून ना तरीसुद्धा तो मुलगा तिची छेड काढायचं काही थांबत नसतो. हे सगळं बघूनच आता सिद्धू मजा घेतो आणि सिद्धू म्हणतो हा त्रास देतोय का, आणि ते दोघंही जण एकमेकांकडे पाहून हसू लागतात, कारण त्या दोघांची चांगलीच गट्टी झालेली असते आणि दोघंही जण एकदमच हसत असतात. आणि मग भावना म्हणते की हे सगळं तुमचं प्लॅनिंग होतं तर सिद्धू म्हणतो की हो माझं प्लॅनिंग होतं, कसं वाटलं हे प्लॅनिंग, आवडलंय का, असंही तो मुद्दाहून तिची बोलून मजा घेऊ लागतो. पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जानूला आता कळलेलं असतं की भावना आणि सिद्धूचं काहीतरी सुरू आहे, आणि म्हणूनच ती सिद्धूच्या कॉलरला धरून घेऊन येते आणि सगळ्यांसमोर सांगते की हा ना आपल्या ताईची छेड काढतोय. त्यावर आता सिद्धू डायरेक्ट सगळ्यांसमोर सांगतो की माझं ना भावनावर प्रेम आहे आणि मला भावनासोबत लग्न करायचं आहे, आणि त्यामुळेच आता भावना सगळ्यांसमोर हसू लागते. पण जानूसाठी हे सगळं काही एकदमच शॉकिंग असतं. तर तुम्हाला भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.